नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी प्रतीक मेंगडे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या कोकण दौऱ्याच्या पार्ट 2 ब्लॉगमध्ये। आणि पार्ट 1 ब्लॉगमध्ये आपण चिपळूण आणि अजून एक गुहागर या दोन गावातला शिमगा उत्सव पाहिला। आणि आज आहे डे 2 आणि आज आपण चाललो आहे आपल्या एका मित्राच्या गावी। तर आता आपण अक्षयच्या गावी जायला निघालो आहे आणि आम्ही एका मस्त घाटात थांबलो आहे आणि ते नजारा एकदम भारी आहे। हे असं कोकणचा नजारा आपल्याला बघायला भेटत नाही जास्त, तर त्यासाठी ते या नजाऱ्याचा आस्वाद घ्यायला इथे थांबलेलं नाही। तर वेळ झाले जेवणाची, तर तिकडे जाऊन अक्षयला भेटून जेवून तिकडची काय सैर आहे, तिथे काय काय पाहायला भेटणार आहे ना, ते तिकडे जाऊन बघूया। आपण आता अक्षयच्या घराची इथे आलेलो आहे आणि त्याच्या गावी आलेलो आहे। आपण जस्ट पोहोचलो। अरे इथेच ठेव, मी इथून घेतो आज। ओके अक्षय भाऊ, काय म्हणतो भाऊ, कसा आहे? मी मजेत। हे कुठून खोल? Few moments later. मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी आपण अक्षयच्या घरी आलो होतो आणि जेवण वगैरे आणि चेंज वगैरे करून नवीन टी शर्ट घेतली। आता एक दादाने गिफ्ट केले पण टी शर्ट दाखवते ना पूर्णपणे। तर नवीन ही टी शर्ट घेतली शिमग्याची। असं वाटलं पाहिजे कोकणात आलोय प्युअरली। तर अरे ते तुझ्याकडे घे। अरे तर आता आपण निघालोय एका ठिकाणी जिथे अक्षय आपल्याला जी माहिती सांगेल, काय आपण कुठे निघालोय आणि काय त्याचं महत्त्व आहे ते। तर अक्षय, आता आपण कुठे चाललोय? तर आता आपण आजचा प्लॅन असा आहे की जिकडे मठ आहे, तुम्ही जर येताना मठ बघितलं असेल तर मठाच्या इकडे त्यांची होळी आणि होम असतो। पण त्यांचं एक आजच हे काय म्हणतात की माड आजच तोडणार आणि तो उभाही आजच करणार आणि होमही आज पेटणार। म्हणजे आमच्याकडे माड उभा 2 दिवसापूर्वी झाला आणि होम उद्या होणार। भद्रेचा होम आमचा असतो, तर त्यांचा आजच होईल। तर तुम्हाला ना सगळं म्हणजे माड तोडण्यापासून उभ्या करण्यापासून होळी आज होम पेटण्यापर्यंत सगळा कॉन्टेंट इकडे भेटतो एकाच। माड म्हणजे आपलं मोठं एक झाड, बरोबर? नाही, माड म्हणजे प्रत्येकाकडे वेगळं असतं। ओके। माड आता आमच्याकडे जे माड आहे ते वेगळं झाड आहे आणि त्यांच्याकडे आंब्याचं झाड आहे, त्याला माड म्हणतात। म्हणजे प्रत्येक झाड वेगळं वेगळं असतं। पोकळ होळीला जशी होळी म्हणजे पोकळ होळी पण होते, जी आपण मुंबईत पिल्लू होळी म्हणतो, पण इकडे पोकळ होळी असते, छोटी होळी। त्याला पण झाड वेगळं असतं। म्हणजे प्रत्येक होळीला झाड वेगळी वेगळी असतात, सेम झाडं नसतात। ओके। तर आता आपण अक्षयसोबत कुठल्या गावात चाललो आहे? आता आपण अंगवलीमध्ये चाललो आहे। आपण अंगवली गावात जाणार आहे आणि तिथे माड कसं ते तोडतात आणि कसे घेऊन येऊन तिथे उभे करतात ते आपण आता बघणार आहे। तर चला, आपल्याला तर गाडीत सगळे बसलेत। अक्षयने पण नवीन कार घेतली तिकडे। पार्टी कधी देतोय रे कारची? लवकरच बाबा, लवकरच करू। तर आपल्याला गाडी काढताय सूर्य दादा आणि आपण आता इथून लवकर निघतोय कारण की आपल्याला उशीर झाला आहे असं अक्षय बोलतोय। तर फटाफट जाऊया आणि तिकडचं माड कसं तोडतात ते आपण बघूया। तर मित्रांनो, जिथे आता माड तोडताय तिथे आपण पोचलेलो आहे आणि
इथे आपल्याला वर जायचं आणि ह्याच रोडने असा तो माड तिथे खाली गावात घेऊन जाणार, जिथून आपण सकाळी येताना जर तुम्हाला एक मंदिराचा शॉट दाखवला तिकडे. तर मित्रांनो, आपण जिथे माड तोडतायत तिथे आपण आलेलो आहे. इथे वरती आहे ते जागा आणि आपण तिथे जातो आहे फटाफट, कारण की तिकडे माड तोडायचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि जायचं वाट मस्त आहे. हो, आंब्याच्या झाडाचाच आंब्याची होळी करतात आपण. बाकीच्या गावांमध्ये बघितलं ते माड म्हणतात. प्रत्येक गावाची वेगवेगळी बोलण्याची पद्धत असते आणि होळी करण्याची वेगळी पद्धत असते. त्याचप्रमाणे इथे आंब्याच्या झाडापासून होळी केली जाते. तर माझ्या पाठी तुम्हाला मी दाखवते मगाचपासून ते आहे आंब्याचं झाड आणि मगाची जी पूजा झाली ना, आता ती झाड तोडायला सुरुवात केली आणि तुम्हाला मी दाखवले ते रशी वगैरे ते बांधून ठेवले का, कारण ते हे झाड इकडे पडू नये, प्रॉपरली त्यांना या साईडला घेऊन गावात घेऊन जाते त्यासाठी. फायनली आपला जो आंब्याचे झाड आहे ते होळीसाठी तोडून झालेलं आहे आणि ह्या झाडाला सर्व गावकऱ्यांना खांद्यावर घेऊन आपण ज्या रोडने आलो त्या रोडने आता ते घेऊन जाणार आहेत. तर मित्रांनो, आंब्याचे झाड मी तुम्हाला दाखवतो की जे तोड होते ते तोडून कंप्लीट झाले आणि त्याला आता जिथे मंदिरात न्यायचं आहे तिकडे नेण्याची तयारी सुरू केली आहे आणि तेही नेत आहेत कसं ना ते तुम्हाला आता दाखवतो की त्यांनी एक बांबू पुढे सपोर्टला लावला आहे. त्या बांबूच्या सहाय्याने ते खांद्यावर उचलून नेतात आणि इथे कुठल्याही मशीन किंवा कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर न करता एक स्वतः सगळे माणसं जी आहेत ती इकडे माड हा जो आहे तो घेऊन जात आहेत आणि हे मी पहिल्यांदा पाहतो आहे आणि पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो आहे. ते हे बघा, हे असं सर्वजण जो माड आहे ना त्याला हातात उचलून नेत आहेत आणि हा जो एक्सपिरियन्स आहे ना तो खूप मस्त एक्सपिरियन्स आहे आणि हे मी फर्स्ट टाईम शूट करतो आहे. आता हा तर तोडून तर झाला, पण याला आता तिथे मंदिरात नेऊन होळीसाठी उभा कसं करतायत ना तेही बघण्याची एक गोष्ट आहे. तर ती आपण आता खाली जाऊन बघणार आहेत. त्याच्या आधी याला मंदिरापर्यंत कसं नेत आहेत ना तेही आता आपण पुढे बघत जाणार आहे. कारण की जो रोड आपण ज्या रोडने मी आलो तो एक नॉर्मल रोड आहे, छोटा रोड आहे, पण त्या रोडची इथून आणि इथे आजूबाजूला आहे ना घरं भरपूर आहेत. त्या घरांची इथून हा झाड कसं खाली घेऊन जातात ना ती पण बघण्याची गोष्ट आहे. तर मित्रांनो, गावातल्या माणसांनी आता जे झाड होतं ना आंब्याचं झाड ते खाली घेऊन आले आणि ते रोडवरून धावत घेऊन गेलेत मंदिराकडे आणि त्याचं फुटेज तुम्हाला दाखवली जी आपल्या गोप्रोमध्ये मला जसं जे काढता आली तशी. आणि याचा एक्सपिरियन्स जो होता ना तो मी पहिल्यांदा अनुभवला आणि खूप भन्नाट असा एक्सपिरियन्स होता तो.
आणि आता मी चालत खाली जातो आहे, कारण की ती लोकं धावत गेलीत, नाचत धावत ते बँड जो चालू आहे त्या तालावर नाचत ते खाली गेले. तर आपण आता इथून फटाफट निघाले मंदिराकडे, कारण की तिथे आता ते जे झाड घेऊन गेलेत ना त्याला आता उभं करणार आहे. ते उभं कसं करणार ते आता ते आपण मंदिरात जाऊन बघणार आहे. तर चला फटाफट आता आपण जाणार आहे मंदिरात. तर तुम्हाला मी जर शॉर्ट दाखवले की हा जो रोड आहे, आपण ज्या रोडने चालतोय त्याच रोडने आपण वर गेलो होतो आणि जे आंब्याचं झाड आहे ते आणायला, आणि ते झाड जाणार आहे इकडे. हे जे इकडे जो तुम्हाला व्हाईट कलरचा कळस दिसतोय ना मंदिराचा, हे एवढ्या लांब आहे. तिथे हे झाड आपल्याला घेऊन जायचं आहे. म्हणजे आपल्याला नाही, ते जे गावातली माणसं आहेत, गावकरी आहेत, ते घेऊन जाणार आहे. तिथे होळी होणार आहे. तर आपण आता मंदिरात जाऊया. तर आम्ही आता रस्त्याने चालत जातो, कारण की आपले जे दादा आहे ज्यांची गाडी आहे ते अजून आलेलेच नाही आहेत. आणि चालता मला दिसले इथे मस्तपैकी एक झाड, पण हे झाडाची फुलं कोणती आहेत, कारण की मस्त बहरलं आहे. पण कुठलं आहे ना ते काय माहीत नाही. पण तुम्हा कोणाला माहिती असेल हे झाड तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपल्याला अजून जायचं आहे खूप पुढे, कारण की आपण मधल्या रस्त्यात आहे आणि सगळे गावातले जे गावकरी आहे ते झाड घेऊन खूप पुढे गेले. मंदिराकडे जायचं आहे, कारण की आपलं शूट बाकी राहील. मंदिराच्या इथे पोचलेलो आहे आणि इथे हे मंदिर आहे, मार्लेश्वराचं मंदिर आहे. आणि इथे हे आंब्याचं झाड आहे ना होळीसाठी उभं करणार आहे. तर आता आपण जातोय आतमध्ये. तर मित्रांनो, जे आपण आंब्याचं झाड आणलं होतं मंदिरात ते आता उभं केलेलं आहे आणि त्याचे क्लिप्स तुम्हाला मी दाखवले. त्यांनी ते कसे उभे केले तर इथे हे जे बांबू आहे, चिवा, याचा वापर करून त्यांनी हे झाड सपोर्ट देत उभं केलं. आणि हे आता ही होळी ही यांची उभी झालेली आहे. Much later. थोड्या वेळापूर्वी होमची क्लिप बघितली आणि तिकडचा होम कसा आहे तो आपण शूट करून परत अक्षयच्या घरी आलो. ते जेवलो वगैरे नाही. आत्ता वाजलेत 12 आणि इकडे गावात एक नमन हा एक प्रकार होतो. म्हणजे ते काय आहे ते मला पण अजून माहीत नाही आहे. अक्षय आपल्याला तिथे घेऊन जातोय. तर आता आपण जाऊया नमन पाहायला. तर चला माझ्यासोबत. महादेवाच्या आदेशानं
जयू गुरव ह्या मेल्या पोरी अशा हे सगळे मोबाईल नकोत बघतात वर खाली घसतात आणि म्हणजे मन खातोय होय की नाही का मावशी. The next day. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपली सकाळ झालेली आहे आणि काल आपण नमन बघून आलो होतो आणि येऊन रात्री आपल्याला लेट झाला तर आपण झोपलो होतो. तर आता सकाळी आपल्याला जायचं आहे परत एक होम आहे आणि तिथे असं कळलं की पालखी पण आहे. तर आता आपण तिथे शूट करायला निघालो आहे. तर चला आपण जाऊया होम आणि पालखी शूट करायला. तर मित्रांनो, आपला पालखी सोहळा शूट करून झालेला आहे आणि मला जे एक्सपिरियन्स करायचं होतं ना कोकणामध्ये येऊन, ते मी एक्सपिरियन्स करून घेतलं आहे. म्हणजे ही कोकणातली शिमग्याची पालखी ती खूप टाईम झाले मी व्हिडिओजमध्ये फक्त बघतो आणि आज प्रत्यक्ष मी इथे येऊन ती बघितली, तर मी खूप खुश आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपण होम आणि जी पालखी सोहळा होता जो मला बघायचा होता, तुम्हाला मी सांगितलं आधीच. तर हा होम आणि पालखी सोहळा आपण बघून परत घरी आलो आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे परत एक नवीन ठिकाणी आणि हा आपला शेवटचा दिवस आहे. तर तो पण ब्लॉग आपला होणार आहे आणि तो मस्तच होणार आहे, कारण की तिथे आपण स्पेशल ठिकाणी जातो आहे. तर भेटू आपण थोड्या वेळात आणि आपल्या आजच्या ब्लॉगला एंड करूया. मित्रांनो, आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आत्ता वेळ आम्हाला इथून निघायची, म्हणजे अक्षयला बाय बाय करायची. तर आपण अक्षयच्या गावात येऊन ना खूप काही गोष्टी बघितल्या ज्या कोकणातल्या मला पाहायच्या होत्या. ते म्हणजे इकडचा होम आणि मेन आपली आहे पालखी, जी मला व्हिडिओमध्ये बघून असं उत्साहित व्हायचं की जी बघायची आहे. तर आज तो सकाळचा प्रहर जेव्हा आम्ही जी पालखी शूट केली जाऊन मी खूप मला प्रसन्न वाटलं आणि मजा आली ते शूट करायला. तर अक्षय थँक्यू की आम्हाला म्हणजे इथे येऊन शूट करायची संधी दिली. आणि तुम्हाला मी एक माझी नवीन मैत्रीण दाखवतो, ती घरी येऊन झालेली आहे इथे. अक्षयची एक मैत्रीण म्हणजे माझी मैत्रीण आहे ती, आता ते झोपली आहे ती आतमध्ये. तर ही आहे माहिरा. हाय हाय, उठ. बघा कशी नाटकी करते बघा ही. हिला असं स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचं आहे. जसा माझा ब्रुनो आहे ना, ब्रुनो मुंबईला सेम आहे, सेम. हिचे जी मस्ती वगैरे करायची ही बघा सेम असं तो पण असत. बाय टाटा, निघालो मी. तर चला आता आपण निघू इथून आणि आपल्याला आता लवकरात लवकर निघायचं, कारण की आपल्याला जायचं एक स्पेशल ठिकाणी. तर तुम्हाला हा अक्षयचे इकडचे म्हणजे मी जे तुम्हाला पालखी आणि होम दाखवला तो कसा वाटला व्हिडिओ मध्ये नक्की सांगा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.